नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवले आहे गावरान पद्धतीने चिकन। तुम्ही बघू शकता किती मस्त तर्री आलेली आहे, एकदम झणझणीत आणि स्पायसी बनवलेली आहे मी आणि शॉर्टकट पद्धतीने बनवलेली आहे। आपण मसाला तयार करून फ्रीजमध्ये काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो आणि अशी ही झटपट आणि कमी वेळात बनणारी चिकन करी करू शकतो। चला तर मग बघूया रेसिपी कशी करायची। मी ते 4 ते 5 चमच तेल घेतलेलं आहे आणि मी ते सगळे खडे मसाल्यांची पावडर घेतलेली आहे। लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिर्च, गावठी गरम मसाला। मी मसाले किती क्वांटिटीत वापरले आहे याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यादी दिलेली आहे। आणि मी इथे तयार करून घेतलेला आपला वाटण घेत आहे। वाटणात मी खोबरं, खसखस, 2 मोठे कांदे आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घेतलेलं होतं आणि ही पेस्ट तयार करून ठेवलेली होती मी अगोदरच। माझ्याकडे पाहुणे येणार होते त्याच्यामुळे मी लवकरच सगळी तयारी पहिलेच करून ठेवलेली। चला तर हा मसालाही सुद्धा एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला तेल सोडेल असा आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी इथं मसाला कलसून घेतलेला आहे व्यवस्थित। वाटण सुद्धा व्यवस्थित कलसलेलं आहे। इथे बॉईल केलेलं चिकन टाकून घेत आहे मी। बॉईल करताना तेलात फोडणी देऊन जिरं, थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट आणि एक कांदा आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मी बॉईल करून घेतलेलं आहे। आपल्याला चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी बॉईल करायला पाणी ठेवलेलं होतं कुकरमध्येच आपलं। आता ते पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे आहे, पतला किंवा घट, आणि मस्त चांगली उकळ काढून घ्यायची आहे 5 ते 10 मिनिटं। झाकण ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 5-10 मिनिटांनंतर आपली व्यवस्थित चिकन करी तयार झालेली आहे आणि तर्री खूप छान आलेली आहे। बघू शकता चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे। खायलाही खूप टेस्टी झालेली भाजी। बऱ्याच वेळेस असं होतं की अचानक पाहुणे घरी येतात, मग आपली खूप धावपळ उडते। त्याच्यासाठी असा प्रीमध्ये मसाला किंवा वाटण तयार करून ठेवायचं, एकदम झटपट आणि लवकर आपल्याला अशी ग्रेव्ही। याच्यात पनीरसुद्धा आपण करू शकतो किंवा मटण मसाला म्हणून वापरू शकतो। एकदम छान प्रकारे होते। तुम्ही पण असं ट्राय करा। तुम्हाला माझे असेच नवीन नवीन व्हिडिओज, रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।